reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो, नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. Let's read and write English for level 1. Lesson 29. अरे वा, या मांजरालाही आईस्क्रीम आवडतंय वाटतं. बघूया पाठात काय येते. मुलांनो, आज आपला वाचनाचा पाठ आहे. बघूया काय नाव आहे या पाठाचं. पाठाचं नाव वाचता येईल का तुम्हाला? वाचा बरं. काय नाव आहे पाठाचं? द आईस्क्रीम. कोणाकोणाला आवडतं आईस्क्रीम? हात वर करा बरं. मला पण खूप आवडतं आईस्क्रीम. चला बघूया आजच्या पाठात काय गंमत आहे ती. पण आधी पाठात येणारे नवीन शब्द वाचायला शिकूया आणि नंतर पाठ वाचूया. आला रे आला रे आला. आला रे आला रे आला. बघा चिंटू मदतीला आला. चिंटू. चला तर पहिला शब्द वाचूया. माझ्या मागे वाचा. आईस्क्रीम. रीड अगेन. आईस्क्रीम. कोणता शब्द घेऊन येतोय चिंटू? माझ्या मागे वाचा. उप्स. पुन्हा वाचा. उप्स. मराठीत जसं आपण म्हणतो ना, अरे रे, तसंच इंग्रजीत म्हणतात उप्स. आता पुढचा शब्द बघूया. माझ्या मागे वाचा. नाव. रीड अगेन. नाव. आता सगळे शब्द आपण पुन्हा वाचूया. माझ्या मागे वाचा. आईस्क्रीम. उप्स. नाव. आता स्क्रीनवर जो शब्द येईल तो तुम्ही एकत्र वाचायचा. टीचर, सगळे विद्यार्थी स्क्रीनवर आलेला शब्द बरोबर वाचतायत ना, याची खात्री कराल का? चला तर एक एक शब्द वाचा. शब्द वाचता आले ना? आता पुढे जाऊया. मित्रांनो, आता मी पाठ वाचणार आहे. मी पाठ वाचत असताना तुम्ही फक्त ऐकायचं. मी शब्दांचे उच्चार कसे करतो, आवाजाचे चढ उतार करून पाठ कसा वाचतो याकडे नीट लक्ष द्यायचं. चला पाठ वाचायला सुरुवात करूया. Lesson 29. The ice cream. Oops! The cat is in the ice cream. The ice cream is on the pan. The ice cream is on the bed. The ice cream is on
the mat. Oops! Now the rat is in the ice cream. मुलांनो, आता तुम्ही मनातल्या मनात पाठ वाचायचाय. राहुल दादांनी जसा पाठ वाचून दाखवला, तुम्ही तसाच वाचायचा. चला, सुरू करा. काय गंमत आहे या पाठात. या मांजराला आईस्क्रीम इतकं आवडतंय की ते आईस्क्रीममध्ये जाऊन बसलंय. आणि मग मांजराच्या अंगाला लागलेलं आईस्क्रीम मांजर जिथे जिथे जाईल तिथे तिथे लागलं. कशा कशावर आईस्क्रीम लागलं? सांगा मराठीत. बरोबर, मांजरानं भांड्यावर उडी मारली, मग ते पलंगावर गेलं आणि चटईवर. या सगळ्या ठिकाणी मांजराच्या अंगावरचं आणि पायाला लागलेलं आईस्क्रीम लागलं. आणि मग मांजरीबरोबर कोण आलं इथे आईस्क्रीम खायला? हो, उंदरालाही आईस्क्रीम खायचंय वाटतं. पण मग मांजर उंदराला आईस्क्रीम खाऊ देईल का? तुम्हाला काय वाटतंय? सांगा बरं टीचरला. बरं. आता वाचलेला पाठ तुम्हाला नीट समजला ना? मग आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. टीचर, घंटा वाजली की एकाला उभं करा. तयार ना उत्तरं द्यायला? मला सांग, उंदीर कुठे आहे? हे सांगणारं वाक्य कोणतं? वाचून दाखव. Oops! Now the rat is in the ice cream. असंच वाचलंस ना? व्हेरी गुड. चला, आता पुढे जाऊया. Activity 1. मुलांनो, आता स्वाध्याय करूयात. स्वाध्याय करायला सुरुवात करण्याआधी आपण या शब्दांची उजळणी करूयात. हे शब्द तुम्ही आधी शिकलेले आहात. स्क्रीनवरचा हा शब्द वाचा. बरोबर. तुम्ही सगळ्यांनी इन असंच वाचलत ना? इन म्हणजे काय? सगळ्यांनी एकत्र सांगा. बरोबर. इन, आत. से आफ्टर मी. इन, आत. मुलांनो, आता हा शब्द सगळ्यांनी एकत्र वाचा. बरोबर. ऑन. आता ऑन म्हणजे काय? बरोबर. ऑन म्हणजे वर. से आफ्टर मी. ऑन, वर. या स्वाध्यायात स्क्रीनवरचं चित्र बघा आणि इन किंवा ऑन हा शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. चला, नेहमीप्रमाणे पहिलं उदाहरण आपण एकत्र करूया. स्क्रीनवर चित्र दिसतंय ना? आणि चित्राखाली वाक्य दिसतंय, हो ना? या चित्रात पेन कुठे? बरोबर.
पेन आहे मडक्यात. आता चित्राखालचं वाक्य वाचा. आता चित्रासाठी वाक्य पूर्ण होण्याकरता चौकटीतला कोणता शब्द येईल? मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी इन असंच सांगितलंत ना? चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Correct answer. मुलांनो, आता माझ्या मागे सगळ्यांनी एकत्र वाचा. द पेन इज इन द पॉट. आता पुढे जाऊया. मुलांनो, स्क्रीनवरचं चित्र बघा. चित्राखालचं वाक्य वाचा. वाक्य पूर्ण करण्यासाठी कोणता शब्द योग्य आहे ते टीचरला सांगा. मी थांबते. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Correct answer. सगळ्यांनी एकत्र वाक्य वाचा बरं. व्हेरी गुड. मुलांनो, सगळ्यांनी माझ्या मागे वाचा. द हेन इज ऑन द हाऊस. आता पुढे जाऊया. आता हे चित्र बघा. स्क्रीनवरचं चित्र बघा. चित्राखालचं वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द सांगा. टीचर, प्लीज चेक द आन्सर. Correct answer. सगळ्यांनी एकत्र वाक्य वाचा, पण हळू आवाजात बर का. आता माझ्या मागे वाचा. द हॅट इज ऑन द कॅट. व्हेरी गुड. चला, पुढे कोणतं चित्र येतंय ते बघूया. मुलांनो, चित्रासाठी योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. कोणता शब्द योग्य आहे टीचरला सांगा. टीचर, प्लीज चेक द आन्सर. Correct answer. सगळ्यांनी एकत्र वाक्य वाचा बरं. व्हेरी गुड. आता माझ्या मागे सगळ्यांनी एकत्र वाचा. द रॅट इज ऑन द बेड. मुलांनो, मजा आली का हा स्वाध्याय करायला? चला, आता पुढे जाऊया. मुलांनो, आता पाठ वाचण्याचा सराव करूयात. टीचर, घंटा वाजल्यावर एकेका विद्यार्थ्याला संपूर्ण पाठ मोठ्यानं वाचण्यास सांगा. गरज वाटली तर मदत करा हां. एक जण तयार का? संपूर्ण पाठ मोठ्यानं वाच. गरज लागल्यास टीचर मदत करतीलच.
एक जण तयार का? संपूर्ण पाठ मोठ्यानं वाच. गरज लागल्यास टीचर मदत करतीलच. एक जण तयार का? संपूर्ण पाठ मोठ्यानं वाच. गरज लागल्यास टीचर मदत करतीलच. टीचर, पाठ वाचण्याचा हा सराव इतर मुलांनाही द्या. स्क्रीनवर लिहिलेलं समोर असू द्या आणि एकेका मुलाला पाठ वाचायला सांगा. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. टीचर, स्क्रीनवरचा पाठ वेगवेगळ्या मुलांना वाचण्याची संधी द्या.